रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. भगवंता, आमच्या चॅनलकडून आपणाला अनंत कोटी वंदन. धन्यवाद. माऊली, आपलं पूर्ण नाव सांगाल? चंद्रकांत सोपान दौंडकर. चंद्रकांत सोपान दौंडकर. या व्यवसायात आपण केव्हापासून आला आहात? 14-15 वर्ष झाली. बरं, या व्यवसायात येण्यापूर्वी आपण काय करत होता? घरी शेती करीत होतो. 10-12 एकर शेती करीत होतो. शेती प्लस व्यापार करीत होतो. मग या व्यवसायात आपले मार्गदर्शक कोण आहेत? म्हणजे तुम्हाला या धंद्यामध्ये हे ज्ञान दिलं ते तुमचे गुरु कोण आहेत? माझे गुरु या धंद्यातले राम शेठ महादू गोरे हे माझे परम मित्र. गेले 40 वर्षापासून आम्ही एकत्र होतो. त्यांनी मला या व्यवसायामध्ये पूर्ण मार्गदर्शन केलं. सध्या या व्यवसायाची परिस्थिती काय? सध्या या व्यवसायाची परिस्थिती चांगल्या स्थितीत आहे. या व्यवसायामध्ये भरपूर असं उत्पन्न मिळतं, भरपूर पैसे मिळतात या व्यवसायामध्ये. तुम्ही वारकरी आहात, माळकरी आहात, मग अध्यात्म आणि व्यवसायाची सांगड कशी घालता? या व्यवसायामध्ये थोडंफार खोटं बोलावं लागतं. त्यामुळं वारकरी असल्यामुळं जरी खोटं बोललं तरी व्यवहारासाठी थोडंफार खोटं बोलणं साहजिकच आहे. आणि शेवटी कसं आहे, जोडून या देणे उत्तम व्यवहार आहे. या म्हणीप्रमाणे व्यापार चालू असतो आमचा. थोडंफार इकडे तिकडे होतं, नाही असं नाही. खोटं बोलल्याशिवाय व्यापार बी होत नाहीत. त्यामुळं चांगल्यासाठी खोटं बोलताय तुम्ही. खोटंच बोलतो. तुमच्या जीवावर कितीतरी हमाल आहेत, वाहतूकदार आहेत, विक्रेते आहेत, छोटे मोठे व्यापारी आहेत. हो, आहेत ना. आणि तुमच्यामुळं अनेक लोकांचा प्रपंच सुखाचा आणि समाधानाचा होत आहे. मग याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामुळं माझ्या व्यवसायामुळं 4-2 कुटुंब माझ्याकडची ही पोट भरतात. त्यांना त्याचा व्यवसाय मिळतो. ते दिवाणचे, हमाले, गाडीवाले आहेत, व्यापारी आहेत. व्यापाऱ्यांना बी थोडं सहकार्य आम्ही चांगल्या पद्धतीनेच करतो. तुम्ही चेअरमन सुद्धा आहात. मग तिथं मी गेले 10 वर्ष चेअरमन होतो शेल पिंपळगाव विकास कार्यकारी सोसायटीचा. अरे वा. तुमचं जे मूळ गाव आहे त्या मूळ गावामध्ये तुम्हाला या व्यवसायाचा त्या ठिकाणी सेवाभावी दृष्टीने कसा उपयोग होतो? मुळात असं आहे की मी माझ्या गावामध्ये व्यापार थोडा कमी होतो. कारण आमचे गाव संपूर्ण ऊस बागायतदार असल्यामुळं मला मोबाईल आलाय, तरकारी व्यवसाय थोडा आमच्याकडे कमी आहे. ऊस बागायत जास्त असल्यामुळे बाहेरचेच माल जास्त असतात आमच्याकडे. त्यामुळं गावचा व्यापार असा होत नाही म्हणावा असा. कारण गावामध्ये तरकारी करीतच नाही कुणी. सगळे ऊस बागायतदार आहेत गावामध्ये आमच्या. तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा चांगला न्याय मिळवून देता, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देता. मग त्यावेळी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तुमच्याबद्दल काय असतात? आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यालाच माहिती, पण शिकतो चालेल. कारण गेले 10 ते 15 वर्ष झालं मला जे व्यापारी आहेत, जे शेतकरी आहेत, ते शेतकरीच माझ्याकडे आजही बी शेतकरी आहेत. 15 वर्षापूर्वी जे शेतकरी माझ्याकडे माल विकतात ते बी आज शेतकरी माझ्याकडेच आहेत. याचा अर्थ त्यांना माझा स्वभाव, माझा व्यवहार हे सगळं त्यांना पटलेलं आहे. त्यामुळे गेले 15 वर्षे माझ्याकडे ते माल टाकतात. बरं, आता इथं तरुण व्यापारी खूप आहेत आणि तरुण व्यापाऱ्यांना तुम्ही या आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल तरुण व्यापाऱ्यांना? तरुण व्यापाऱ्यांना माझा एकच संदेश आहे की तरुण व्यापाऱ्यांनी कमीत कमी व्यवसायच केला पाहिजे. व्यवसायामध्ये पैसेच मिळतात मध्ये, आणि जो प्रामाणिकपणे व्यवसाय केल्यानंतर त्यांना भरपूर पैसे मिळतात. म्हणून तरुणांनी व्यापारच केला पाहिजे, असा व्यवसाय केला पाहिजे की नोकरीपेक्षा व्यवसाय सरस आहे त्यांना. क्या बात आहे, बहुत बढिया. तुमच्या बोलण्यातून एक वाक्य आलं की तरुणांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केला पाहिजे. बरोबर आहे. प्रामाणिक ह्या शब्दामध्ये परमेश्वर आहे. प्रामाणिक ह्या शब्दामध्ये विद्वत्ता आहे. प्रामाणिक ह्या शब्दामध्ये खूप विकास आहे. मग प्रामाणिक या शब्दाला आपण सर्वजण जागृत राहूया. आम्ही हातात हात घालून काम करूया. तरुणांना तुम्ही हाताशी धराल आणि तरुणांना सतत मार्गदर्शक म्हणून राहाल आणि तरुणांना या ठिकाणी न्याय मिळवून द्याल. या तुमच्या मार्केट यार्डमध्ये अनेक गोष्टी तुम्हाला करण्यासारख्या आहेत. इथं संडासची सुविधा नाही आहे, बाकीच्या फार गोष्टी इथं अपूर्ण आहेत. तुम्ही बेळगावचं मार्केट जाऊन बघा, कोल्हापूरचं मार्केट जाऊन बघा. अनेक ठिकाणी मी फिरून आलो आहे. ते जे स्टँडर्ड आहे ते आपल्या या ठिकाणी उभं करण्यासाठी तुमचं नक्की योगदान राहील आणि त्या संदर्भात तुम्ही प्रयत्न कराल. तुम्हाला काय बोलायचं आहे या संदर्भात?
बोला. आमच्या सभापतींनी हे डिजिटल मार्केट बनवायची संकल्पना केलेली आहे. तर एक एक काम चालू आहे सध्या. हे आता पाठीमागं आपल्या पाठीमागं संडाचं डिजिटल संडा झाले, जवळ 15 संडासं आणि बाथरूम आहेत. त्यामुळं ते डिजिटल मार्केट इतर मार्केटपेक्षाही चांगलं होणार आहे अशी सभापतींची कल्पना आहे आमची विनंती आहे तुम्हाला की त्यांनी जर प्लॅन डेव्हलप केला असेल, प्लॅन वगैरे त्याचा, ते एक स्ट्रक्चर इथं मोठं कटआउट लावा. माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या सर्वांच्या चरणी आपण लीन आहोत. त्यांचं अध्यात्म आपण वापरतो, त्यांचं तत्त्वज्ञान आपण वापरतो. तर त्यांच्या तत्त्वज्ञानाचा पगडा तुमच्यावर आहे आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन त्यांचं ज्ञान वापरून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे. हे सर्वांना भावतं आहे आणि आवडतं आहे. तेव्हा तुम्ही नतमस्तक तर होतच असाल, पण मी तुम्हालाही नतमस्तक होतो आणि तुमच्या भावी आयुष्याला आणि तुमच्या भावी व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमच्यासाठी एक प्रार्थना म्हणतो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे देवा शेठचं भलं कर, हे देवा शेठचं कल्याण कर, हे देवा शेठचा संसार सुखाचा कर, हे देवा शेठची भरभराट होऊ देत, शेठची भरभराट होऊ देत. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपण आमच्या चॅनलला मनमोकळेपणानं जी मुलाखत दिली त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं आपली खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या चरणाशी लीन होतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय माऊली.